आता पाहूयात मुंबई पुण्याच्या टॉप 9 बातम्या। मुंबईत उन्हाचा पारा वाढला। तापमान 35 ते 37 अंशांपर्यंत पोहोचले होतं। आयएमडी कडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी। सिडको क्षेत्रात 28 मे पासून 10% पाणी कपात होणार। संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये तीव्र उन्हामुळे झपाट्यानं घट। सध्या 17.85% पाणीसाठा उपलब्ध। गरज भासल्यास वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव साठा घेण्यास मुंबई महापालिकेला परवानगी। दादरमधील कबूतरखाना परिसरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेकडे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी। अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरही परिसरातील अडचणी कायम। रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्याचा निर्णय अखेर मध्य रेल्वेकडून मागे। 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या स्टॉलवरील वडापाव आणि समोस्याचे भाव वाढवण्याचा प्रस्ताव होता, मात्र पुढील सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर लागू राहणार। शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार। पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर आणि जाहिराती लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल केले जाणार। पुण्यातील विविध रस्त्यांवर पुणे पोलिसांकडून नाकाबंदी। रात्रीचे 8 ते 2 वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर। वाहनधारकांची कसून चौकशी। पुण्यातील सारसबाग 28 आणि 29 मे रोजी बंद ठेवण्यात येणार। दुरुस्तीमुळे बंद ठेवलं जाणार असल्याचं महापौरांकडून स्पष्ट। मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सुरक्षेचं कारण नमूद असल्यानं नेमकं कारण काय असा सवाल उपस्थित। मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती मंडळाकडून अद्यापही यादी जाहीर नाही। यापूर्वी सर्वेक्षणाच्या आधारे 25 मे पर्यंतची यादी प्रसिद्धीसाठी तारीख। दरम्यान अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या प्रक्रियेस देखील विलंब होण्याची शक्यता।